नमस्कार, प्रतिभा खबालेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे झटपट कोथिंबीर वडी. ही वडी 10 ते 15 मिनटे बनवून तयार होते. जास्त मोठी प्रोसेस नाही, एकदम मस्त कुरकुरीत टेस्टी अशी बनते. तर चला पाहूया त्यासाठी काय काय कृती आहे. इथे एक बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये 1 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 2 चमचे शेंगदाण्याची भरड घालून घ्यायची आहे. 1 कप पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ही आता साईडला ठेवून देऊया. फोडणीसाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की हिंग, लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हळद, लाल तिखट, घरगुती लाल मसाला, गरम मसाला टाकून तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे. फक्त पानच नाही तर देठाचा सुद्धा याच्यामध्ये वापर केलेला आहे. त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. गॅस स्लो करायचा आहे. चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे चव छान लागते. देठ पण थोडेसे नरम पडले जातात. तर आता याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकून घ्यायचं आहे. तीळ आपण वरून सुद्धा लावणार आहे, पण तळताना तीळ निघून जातात म्हणून थोडेसे तीळ आपण फोडणीमध्ये पण टाकलेले आहेत. आता इथे केलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे. ही पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं चांगली मिक्स करून परतवून घ्यायची. सतत हलवत राहायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही आहे. ह्याचा आता व्यवस्थित असा गोळा तयार होतो. असा गोळा तयार झाला गॅस बंद करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. त्या प्लेटवरती आपण हे तयार करून घेतलेलं वडीचं पीठ व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण तीळ टाकून घ्यायचे आहे. तीळ फोडणीमध्ये पण टाकलेले आहेत आणि वरून पण आपल्याला टाकायचे आहेत. अशा पद्धतीने वडी सेट करून घ्यायची. त्याच्यावरती तीळ टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे आहे. चांगली थंड झाली की आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पंधरा ते 20 मिनिटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत. तर थंड झालेली आहे. वडी थंड होईपर्यंत आपण इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे. इथे वडी थंड झालेली आहे. तर याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत. मीडियम आकारामध्ये हे चौकोनी काप करून घेऊन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त अशी चौकोनी काप तयार झालेली आहे. ही वडी बनायला जास्त वेळ लागत नाही, झटपट होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये या छोट्या छोट्या वड्या टाकून लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तेलामध्ये ही वडी चांगली परतवून घेऊया.
गॅस मी स्लो ठेवलेला आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, म्हणजे नाहीतर करपून जाण्याची शक्यता आहे. स्लो गॅसवरती एकदम छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या, म्हणजे खायला खूप छान लागतात. आणि ही वडी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर अशा लालसर रंग आल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये काढून ठेवायच्या आहेत. तर राहिलेल्या सुद्धा वड्या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायच्या आहेत. बरेच वेळेला आपण वडीचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पण ते बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो. तर ही झटपट कोथिंबीर वडी आहे. अगदी पाहुणे जरी आले तर तुम्ही 15 ते 20 मिनिटात ही वडी बनवून तयार करू शकता. चांगला लालसर रंग आलेला आहे. आता ही वडी काढून घ्यायची आहे. थोडी थंड होऊ द्यायची आणि मग आपण सर्व करणार आहोत. इथे मी चाळणीमध्ये ठेवलेली आहे नितळत. तर मस्त अशी कोथिंबीर वडी तळली गेलेली आहे. टोमॅटो सॉस बरोबरही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ही वडी. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.